आणि बीडला आता पूर झाला होता, मराठवाड्यात आता पूर झाला होता. त्यामध्ये आम्ही कमीत कमी 700 कुटुंबांना किराणा किट आणि कपडे आम्ही त्यांना दिले होते. तर आम्हाला खूप म्हणजे इन्स्पायर झालो की आम्ही त्या संस्थेशी जोडलेलो आहे. आम्ही प्राऊड फील करतो मॅम. कसं होतं, प्रत्येक जण स्वतःसाठी करतो, पण समाजाला घेऊन, जे गोरगरीब आहेत त्यांना घेऊन, किंवा ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांच्यासाठी 4 गोष्टी करणं हे जास्त छान वाटतं. म्हणजे असे सेगमेंट एक पण ठेवलं नाहीये की कुठे प्रिंट म्हटलं म्हणजे जिथे तुम्हाला कस्टमायझेशन आहे किंवा तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करायचंय तिथे आम्ही सगळीकडे अवेलेबल आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतक्या छान लोकांना आपण भेटतो आहोत, नवीन नवीन गोष्टी शिकत आहोत. प्रत्येक गोष्ट तुमच्या बिझनेसमध्ये कशी महत्वाची आहे ह्या खूप साऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आज एक खूप अमूलाग्र गोष्ट जी तुमचा इव्हेंट करण्यासाठी, तुमच्या बिझनेसला प्रमोट करण्यासाठी, तुमचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक क्षेत्र आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रिंटिंग क्षेत्र. आणि त्याच्यामध्ये काम करणारे रोहन मंत्री सर आणि भाग्यश्री मॅडम आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय आज तुम्हाला दोघांना इथे पाहून. खूप 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 स्वागत आज तुमच्या दोघांचं. प्लीज तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, माझं नाव रोहन मंत्री. मी प्रिंटिंग क्षेत्रात इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मी लहान मराठवाड्यामध्ये लहान गाव परभणी डिस्ट्रिक्ट मानवत तालुक्यातून आलेलो आहे. 2000 वर्षी मी पुण्यात आलो होतो. ओके. आणि नंतर प्रिंटिंग इंजिनिअरिंग केलं आणि मानिशनला मी मॅनेजर होतो आणि 2006ला मी माझा बिझनेस स्टार्टअप केला. आज मला 17 वर्ष प्रिंटिंग क्षेत्रात झालेली आहे. येस. ओके. येस मॅम. हॅलो, मी भाग्यश्री मंत्री. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आता मी यांच्यासोबतच आमच्या श्रीजी प्रिंट मध्ये काम करता. ओके. श्रीजी प्रिंटची सुरुवात कशी झाली सर? मुळात श्रीजी प्रिंटची सुरुवात 2006 वर्षी मी बिझनेस स्टार्ट केला होता. मी आणि आई फक्त आहे. तर ॲक्च्युअल आईनी मला प्राधान्य दिलं की तू बिझनेस स्टार्ट कर. नोकरी करून जास्त दिवस म्हणजे आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर मी 2006 वर्षी मी श्रीजी प्रिंटची सुरुवात केली होती आणि मुळात मी फक्त 3000 रुपये घेऊन स्टार्ट केलं होतं. ते पण मला माझ्या आईने दिलं होतं. विशेष म्हणजे आज म्हणतात ना की म्हणतात पुरुषच्या मागं आई म्हणजे स्त्रीचा हात पाहिजे, तेव्हा मला माझ्या आईने खूप सपोर्ट केला होता आणि मी बिझनेस स्टार्ट केल्यानंतर खूप फुल फ्लेज वाढला. 2011 वर्षी माझं लग्न झालं भाग्यश्री बरोबर आणि 2020 मध्ये कोविड आला. कोविडमध्ये सगळेजण लॉकडाऊन लागल्यामुळे वर्क फ्रॉम होम सगळं काम चालू झालं. त्यानंतर मग बिझनेसला थोडा बॅकलॉग बसला होता. पण तेच परत मी स्टार्ट 2020ला कोविड झाल्यानंतर मला माझ्या वाईफनी मला सपोर्ट केला. आपण परत बाउन्स बॅक करू, आपण परत सगळं स्टार्ट करू, तुम्ही हार मानू नका. तर नंतर मग माझ्या वाईफ माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या आणि त्यानंतर त्यांचे वेगळे आयडियाज, त्यानंतर आमचा बिझनेस अजून फुल फ्लेज स्टार्ट झाला होता. म्हणजे आपलं प्रिंटिंगचा बिझनेस आधी ना 2 सेक्टर मध्ये होता. न्यू इयर मध्ये आपण कॅलेंडर आणि डायरी करत होतो. हा मोठा लॉन्च होता त्याचा आणि जनरली पेपर्सवर जेवढं प्रिंट होतं तेवढं. पण कोविड नंतर डिजिटलायझेशन खूप वाढलं, सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह झालं आणि त्याच्यासाठी असं वाटलं की नाही, आपण पण या सेक्टरमध्ये अजून काहीतरी एक्स्ट्रा ग्रो करू शकतो. बरोबर. सो आम्ही हे ठरवलं की नाही, ठीक आहे, आपण फक्त आता 2 सेगमेंट करतोय, आपण 6 सेगमेंट वाढवूयात. म्हणजे आता आम्ही काय करतोय, स्कूलचं जे किट असतं तर त्याच्यामध्ये बुक्स वगैरे पण येतात, लेटर पॅड आणि बॅग पण कस्टमाइज करून हे सगळं आपण प्रोव्हाइड करतो. स्कूल किट इव्हेंट जो आहे तो पण आपण म्हणजे त्यांना पूर्ण कस्टमाइज करून देतो. त्यांचं सोशल मीडिया म्हणा किंवा त्यांचं ब्रँडिंग म्हणा, हे सगळं आपण एक इव्हेंटचं करून देतो. सगळं म्हणजे गोडी बॅग पासून सगळं आपण पूर्ण हे करतो. इनफॅक्ट आम्ही ना हे पण करतो, बॅग्स जे असतात ना, जूट्स बॅग, त्या पण आम्ही करतो. म्हणजे असे सेगमेंट एक पण ठेवलं नाहीये की कुठे प्रिंट म्हटलं म्हणजे जिथे तुम्हाला कस्टमायझेशन आहे किंवा तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करायचंय तिथे आम्ही सगळीकडे अवेलेबल आहोत. बरोबर. ते आम्ही केलं कोविड नंतर. त्याच्या आधी आम्ही खूप कमी याच्यात करत होतो.
पण मग कसं होतं, दोघांनी मिळून केलं की ते अजून जास्त आयडियाज येतात. वाढत राहतं. बरोबर आहे, बरोबर. काय काय अजून होतं श्रीजी प्रिंट्स मध्ये? श्रीजी प्रिंटमध्ये आपण जे बॅग्स लागतात, क्लॉथ, जे कापड मार्केटला जे ब्लॅक बॅग लागतात ते आपण करतो. दुसरं सेगमेंट म्हणजे आपण स्कूल किट्स वगैरे आपण पूर्ण बनवून देतो त्यांना. त्याच्यामध्ये एव्हरीथिंग असतं. वॉटर बॉटल पासून टिफिन, तुमचं सगळे जॉमेट्री बॉक्स वगैरे, बुक्स सगळं करून आपण पूर्ण पॅक करून देतो तो त्या हिशोबाने. दुसरं आणि इव्हेंट मध्ये जसे टी शर्ट्स वगैरे लागतात, जे लागतात ना, Yes, कॅप्स, टी caps, शर्ट्स, स्टँडी फ्लेक्स, Water एव्हरीथिंग, हे bottle, सगळं आपण okay. करतो. पण विषय कसं आहे, आपण ना हे खूप लवकर प्रोव्हाइड करतो मॅम. म्हणजे जर आता तुमचा 2 दिवसा म्हणजे नंतर इव्हेंट आहे आणि तुम्ही 2 दिवसाआधी मला अप्रोच केलं, तरी फार म्हणजे त्यांची डिझायनिंग वगैरे सगळं करून आपण त्यांना डोअर डिलिव्हरी देऊ शकतो. बर बर. तेवढं फास्ट सर्व्हिस, म्हणजे आपलं युएसपीच आहे की आपण खूप फास्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे गुगल रिव्ह्यूज वगैरे पण तुम्ही बघाल तर इच अँड एव्हरी कस्टमर आपल्याला तेच म्हणतो की थँक्यू सो मच की तुम्ही खूप फास्ट सर्व्हिस दिली. विशेष प्राधान्य म्हणजे आपण 24 आवर्स चालू ठेवलेलं आहे काम. असं नाहीये की संडेला बंद आहे किंवा रात्री बंद आहे. आपण अगदी, मला रात्री असे काही स्टोरीज आहे की मला 28 जुलैला मला रात्री 12 वाजता एक जणाचा कॉल आलता. मोठा व्यक्ती होता तो. त्यांना 15 ऑगस्टला स्कूल बॅग्स वाटायच्या होत्या. ते सगळं पुन्हा फिरून आले. त्यांना कोण द्यायला तयार नव्हतं. तर त्यांनी मला ते ऑपॉर्च्युनिटी दिली. मला म्हणले, तुम्ही नक्की देऊ शकतात का? म्हणलं हो सर, मी नक्की देतो. मी त्यांना 14 तारखेला रात्री 1 वाजता फोन करून 15 तारखेला सकाळी त्यांना राहिलेल्या बॅगा देऊन त्यांना मी फोन केला. त्यांनी मला स्पेशली थँक्स बोलले आणि मला ते म्हटले की सर, मी तुमचा खरंच म्हणतो नंबर सेव्ह केला नव्हता, पण ह्यानंतर मी तुमचा नंबर सेव्ह केला आणि त्यानंतर आतापर्यंत त्यांनी मला कमीत कमी 25 लाख रुपयाचं काम दिलंय. अरे बापरे. त्यांनी स्पेशली मला थँक्स म्हटलं की एवढ्या फास्ट सर्व्हिस मी पुन्हा फिरून आल्यानंतर पण मला भेटली नव्हती. बरोबर बरोबर. कामाची क्वालिटी आपण जर छान ठेवली आणि जर का वेळेत ते काम पूर्ण केलं तर खरंच त्याच्यासाठी ट्रिमेंडस बिझनेस आपल्याला मिळू शकतो. हे तुमच्या दोघांच्या उदाहरणामधनं आम्हाला शिकायला मिळतंय. हजबंड वाईफ एकाच ठिकाणी काम करत असले की चालत नाही, असं आम्ही खूप वेळा ऐकलंय. पण तुमच्या दोघांचं जे संगनमतानी चाललेलं आता 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 इथे बसलेले असताना सुद्धा तुम्ही दोघं जण इतके छान बोलताय. तर असं एका क्षेत्रामध्ये काम करून तुम्हाला दोघांना कसं वाटतंय किंवा कसे पूरक आहात तुम्ही दोघं जण? एका क्षेत्रामध्ये उलट चांगलं आहे मॅम. कसं होतं, हजबंड वाईफचं ना क्रिटिसिझम पण तेच करतात आणि एक दुसऱ्याला ग्रो करायला पण तेच असतात. म्हणजे जिथे मी चुकतं तिथे हे मला सांभाळून घेतात किंवा हे चुकतात तिथे, कारण की परफेक्ट कोणीच नाहीये, चुका होणारच. पण एक दुसऱ्यांचे जे म्हणजे मित्र पण आहोत आणि एक आपण म्हणू शकतो ना क्रिटिसिझम वाले पण आहेत, तर ते उलट छान बॅलन्स होतं त्या गोष्टी. बरोबर. त्याच्यामुळे ग्रो करायला जास्त हेल्प होते. वा सर. महत्वाचं तेच आहे की कोणत्याही पुरुषाला पुढे वाढण्यासाठी स्त्री हे खूप महत्वाची असते. बरोबर. मग आपण तेवढं समजून घ्यायचा. नेहमी आपल्याला सगळं येतं हे काही नसतं. काही लोकांना वाटतं की नाही आम्हाला सगळं येतं, स्त्री काय घरात राहते, 4 भिंतीच्या आतमध्ये राहते, तिला काय कळतं तिला. तसं नाही, तसं कधीच नसतं. उलट जे आपल्याला माहित नसतं ते स्त्रीला भरपूरदा येतं. त्यांच्या सिक्स सेन्स खूप वेगळ्या पद्धतीने असतं. आपलं कधी कधी नाही कळत काही माणसं किंवा काही डीलिंग कुठं क्रॅक होते, काय होते. आपण कधीही, माझा एक सल्ला आहे म्हणजे ह्या पुणे वुमन्सच्या प्लॅटफॉर्मवर उलट माझा सल्ला आहे की तुम्ही काय करतात ते नेहमी घरात डिस्कस करत जा वुमन्स बरोबर. कधी कधी आपले काही चुका होत असतात ते आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो ना भावनेच्या आहारात किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण काही निर्णय घेतो ते कधी कधी चुकीचे असतात. त्याला हातबळ लावण्यासाठी नक्कीच आपण म्हणतो ना चर्चा करायचीच. ते चर्चा केल्यानंतर आपल्याला कळतं की नाही आपण इथं चुकतोय आणि ते नक्कीच कधी कधी खूप फायदा होतो. माझ्या आयुष्यात खूप मोठा मला तो म्हणतात ना एक शिकवण म्हणा, एक धडा म्हणा, तो भेटलेला आहे. त्यामुळे म्हणजे मला ते हे प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने सांगायचं आहे. ओके ओके. मस्त. श्रीजी प्रिंट्सला घेऊन काय सर आपले फ्युचर प्लॅन्स आहेत? कसं पाहतो आहोत आपण भविष्य? तुर्तास माझा जो एम आहे श्रीजी प्रिंटचा, मला महाराष्ट्रभर तर मी आता सध्या काम करतोच आहे. श्रीजी प्रिंटमध्ये मी ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व्हिस देत आहे आता. आमचं एक स्वप्न हेच आहे की आम्ही जी USP करतोय आता त्या हिशोबाने आम्हाला बरेच क्लायंट पण आता सपोर्ट करताय, मला भेटता पण आहे. पण अजून आम्हाला एक्सपांड करायचं आहे. आता आम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये करतो, तर ऑल ओव्हर इंडिया आम्हाला पोहोचायचं आहे आणि विशेष प्राधान्य आम्हाला एक्सपोर्टमध्ये आता उतरायचं आहे की आम्हाला ते एक्सपोर्ट सुरू करायचं आहे. ओके ओके. एक कॉमन प्रश्न मला तुम्हाला दोघांना शेवटचा विचारायला आवडेल. जर का एखाद्या महिलेला या प्रिंटिंग क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे हा असा विषय नाही मॅम. एक्झॅक्टली प्रिंटिंगमध्ये खूप सारे सेगमेंट्स आहेत.
त्यांनी आधी एक हे बघायला पाहिजे की त्यांचा कमांड कोणत्या सेगमेंटवर चांगला आहे, त्यांचं सराउंडिंग कोणत्या याच्यामध्ये चांगलं आहे. आता जर त्या कोणत्या म्हणजे याच्यात काम करतात त्या रिलेटेड करा, म्हणजे डॉक्टर्स आता त्यांना फाईल्स लागतात, ओके, किंवा जिथे क्लॉथ बॅग आहेत, असे खूप सारे सेगमेंट आहे. मग आम्ही कसं एवढ्या वर्षांनी करतोय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये एक USP केली आहे, सगळ्या गोष्टींना अनालाइज करून तुम्ही त्या हे गोष्टी केलंय. करू शकता. पण तुम्ही प्रिंटिंग मध्ये जर जात असाल तर तुम्ही आधी तुमचं हे कोर बघा, एक्झॅक्टली तुम्ही कशामध्ये करू शकता, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कमांड घेऊ शकता हातात. महत्वाचं आता महिलांसाठी प्रिंटिंग क्षेत्रात तुम्ही म्हणता ना, तर मी एक चांगलं उदाहरण देऊ शकतो की जर तुम्हाला काही लेडीज लोकांना म्हणजे म्हणतात स्त्रियांना शिलाई येते, शिलाई काम येतं, त्यांना घर बसल्या मी त्यांना पण प्राधान्य देऊ शकतो की आपण शिलाई कामसाठी आपण बॅगा करू शकतो. आता सगळीकडे प्लास्टिक बंदी चालू आहे, तर कापडी बॅगा सगळीकडे आता लागतात. बरोबर. तर तुम्ही कापडी बॅगा शिलाई करा, दिवस आणि रात्र मध्ये तुम्हाला चांगलं ते काम भेटेल, अर्निंग चांगली भेटेल. तुम्ही कापडी बॅगा शिवून पण तुम्ही देऊ शकतात लोकांना, आणि आमच्याकडे पण ते आहे प्राधान्य. आम्ही तुम्हाला शिलाईसाठी देऊ शकतो ते बॅगा. ओके ओके. खूप वेळा असं होतं, आपण आपल्या कामामध्ये खूप बिझी असतो आणि एक समाजाला आपलं काहीतरी देणं लागतंय, हे आपण खूप साऱ्या गोष्टीमुळे विसरून जातो. पण तुमच्या दोघांच्या बाबतीत असं आम्हाला पाहायला मिळत नाही. तो अनुभव, त्या संस्थेबरोबरचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल, प्लीज. येस मॅम, सेवाभावी संस्था जी आहे ती निरंजन निरंजन- सेवाभावी संस्था, त्याच्यामध्ये आम्ही इंट्रोड्यूस झालो कोविड नंतर. खूप हेल्पिंग लोक आहेत ते, खूप म्हणजे सगळ्यांना समाजाला घेऊन चालणारे. आम्हाला तेव्हा पहिला अनुभव आला त्यांचा. त्यांनी स्कूल किट दिलेल्या, जे गरीब अनाथ मुलं असतात, ज्यांना पॅरेंट्स नाहीये किंवा खूपच हालाकीची परिस्थिती आहे, त्या सगळ्यांना ते स्कूल किट प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर त्या वुमन जे पण स्त्री वर्ग आहे त्यांच्यासाठी लास्ट इयरला त्यांनी फ्लोअर मिल दिलेली, की त्यांनी सक्षम व्हावं, त्यांनी 4 पैसे कमावे आणि स्वतःच्या जीवावर राहावं असं. या वर्षी पण त्यांचं एक चांगला सेगमेंट आहे, ते शिलाई मशीन देत आहेत. बरं. आणि ते नेहमी म्हणजे जे मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशनसाठी आणि स्त्रिया आहेत त्यांना प्राधान्य, म्हणजे त्यांनी सक्षम व्हावं, त्यांनी कमावं. आर्थिकदृष्ट्या याच्यासाठी- सक्षम व्हावं, स्वतःच्या आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. निरंजन सेवाभावी संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे, निरंजन सेवा, निस्वार्थ सेवा आणि निरंतर सेवा. ओके. तर त्या हिशोबाने ते सगळ्या वुमन्सला म्हणा, बाकी अनाथ मुलं, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मुलं असतात, त्यांना ते सपोर्ट करतात. तर मला त्यातून एक इन्स्पायर झालं की आज मी निरंजन सेवाभावी संस्थेशी आम्ही जोडलो आहे, तर आम्ही ते त्यातून आम्हाला एक शिकवण भेटते की आपण पण समाजाला काहीतरी देणं लागतो. त्यामुळे त्या संस्थेशी आम्ही जोडून आता ह्या मागच्या वर्षी आम्ही 2,500 लोकांना मुलांना किट वाटलं होतं. ह्या वर्षी आमचं 3,500 मुलांचं चालू आहे, आणि पुढच्या वीकलाच आमचं शिलाई मशीनचं 125 महिलांना आम्ही शिलाई मशीन देतोय. आणि बीडला आता पूर झाला होता, मराठवाड्यात आता पूर झाला होता, त्यामध्ये आम्ही कमीत कमी 700 कुटुंबांना किराणा किट आणि कपडे आम्ही त्यांना दिले होते. बर तर बर. आम्हाला खूप म्हणजे इन्स्पायर झालो की आम्ही त्या संस्थेशी जोडलेलो आहे. आम्ही प्राऊड फील करतो मॅम. आम्ही कसं होतं, प्रत्येक जण स्वतःसाठी करतो, पण समाजाला घेऊन, जे गोरगरीब आहेत त्यांना घेऊन, किंवा ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांच्यासाठी 4 गोष्टी करणं हे जास्त छान वाटतं. छान वाटतं. म्हणजे असं ब्लेस वाटतं की हा ठीक आहे, आपण खूप छान करतोय म्हणून. बरोबर बरोबर. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना आज इथे बोलवून आणि इतके छान गप्पा मारून. आय होप श्रीजी प्रिंट जगभरामध्ये पोहोचू देत आणि तुमचा असाच बिझनेस उत्तरोत्तर वाढू देत. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू मॅम.